ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. 2026 ची वारी सुरू झाली आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये इंद्रायणीतून वारी बाहेर निघाली. तर ही वारी जी आहे ती आनंद वारी ठरत आहे. तर महाराजांकडून आपण जाणून घेऊया की 2026 ची आनंद वारी कशी आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थरवत, ही वारकऱ्याची श्रद्धा आहे. वारी करतो तोच वारकरी. त्यामुळे प्रतिकूलता आली, अनुकूलता आली तरी वारी ही होणारच आहे. अगदी कोरोनाचं संकट जरी आलं तरी वारकऱ्यांची वारी झालीच, वारी थांबली नाही. यावर्षी 2026ला इंद्रायणीला पूर आला, पण आम्ही म्हणतो की इंद्रायणीचा पूर आल्यानंतर वारी होईल का नाही अशी शंका जी होती, तो ज्ञानेश्वर महाराजांनी पालखी सोहळ्याच्या दिवशी आपोआप पाऊस कमी होऊन नदीला उतार पडला आणि दोनही पूल मोकळे झाले, वारीचा रस्ता मोकळा झाला. ही ज्ञानेश्वर महाराजांची वारकऱ्यांवर असणारी पूर्ण कृपा आहे असं आम्ही मानतो. आणि दुसरी गोष्ट यामध्ये नमूद करावी वाटते की वारकरी जो पायी चालतो, वारीला जातो, तो ऊन वारा पाऊस त्याच्यावर मात करतच चालत असतो. हे रस्त्याला जरी पाऊस आला तरी काही वारी थांबत नाही, खूप ऊन असलं तरी वारी थांबत नाही. माझे सद्गुरू परमश्रद्धेय झुंडा महाराज देगलूरकर हे असं म्हणत असत की रस्त्याला गैरसोयी येतात, गैरसोयी होतात, पण गैरसोयीला सोय म्हणतो त्यालाच वारकरी म्हणतो. त्यामुळं वारकरी अशा कोणत्याही नैसर्गिक आपत्तींना न जुमंता वारी करणार आहे. म्हणजे रस्त्याने किती अडी अडचणी आल्या तरी सुद्धा तो त्या सहन करतो आणि पंढररायाच्या भेटीच्या ओढीने चालतच राहतो. त्यामुळं वारी ही आनंद वारीच आहे. ती कालही होती, आज आहे आणि उद्याही असणार आहे. चंद्रसूर्य असेपर्यंत वारी ही आनंदाचा वर्षाव करणारी अशाच स्वरूपाची आहे. त्यामुळे वारकरी आनंदी आहे. आम्ही तर म्हणतो की नदीला पूर आला इंद्रायणीला, आम्ही इंद्रायणीचा पूर म्हणत नाही, आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करतो की ज्ञानेश्वर महाराज आळंदीहून पंढरीला निघाले, त्याच इंद्रायणीला प्रेमाचं भरता आलं आणि तिने सुद्धा वारकऱ्यांचं स्वागत केलं. आणि नंतर जो आहे हा भक्त भाविकांचा, वारकऱ्यांचा भक्तीचा महापूर चाललेला आहे पंढरीच्या दृष्टीनं, ही आनंदवारी आहे. महाराज, तरुणांमध्ये वारीविषयी ओढ निर्माण होत आहे. तर भविष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद त्याच्यामुळे नक्कीच निर्माण होणार आहे. तरुणांची संख्या वाढते आणि सर्व दिंड्यांमध्ये आज तरुणांचा भरणा अधिक आहे. की पूर्वी अशी एक म्हण होती की बाबा वयस्कर झाल्यानंतर माणसं वारीला जातात, तसं आता राहिलेलं नाहीये. प्रत्येक दिंडीमध्ये तरुणांचा उत्साह ओसंडून वाहतोय. आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलं की वेदमूर्ती श्रीराम गजानन जोशी दादा यांची दिंडी या ठिकाणी आलेली आहे. त्याचं नेतृत्व परंपरेनं आदरणीय श्री निलेश दादा जोशी हे करतायत. त्यांच्या दिंडीमध्ये जवळजवळ 200 तरुण आहेत आणि ते सगळे उच्च विद्याभूषित आहेत, श्रमजीवी आहेत, कष्ट करणारे आहेत. आता हरिपाठ आपण जर पाहिला तर 200 मुलं तरुण टाळ घेऊन उभी आहेत. आणि आमची दिंडी रस्त्यानं जाताना अशी दिसते की जणू काही एक प्रकारचं युवा जनरेशन उतरलंय. त्यामुळे तरुण या, आणि शेवटी कसं आहे की प्रत्येकाला पीस ऑफ माइंड पाहिजे आणि ते पीस ऑफ माइंड वारकरी संप्रदायात वारीच देते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा असू दे, तुकाराम महाराजांचा सोहळा असू देत, कोणत्या संताचा असू देत, जेवढी गर्दी अन्य लोकांची तेवढी तरुणांची पडेल. तरुण हळूहळू या दिशेने वाटचाल करतोय, असं हे स्वच्छ चित्र आहे. वारीमध्ये वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात. कालच आम्ही सासवडवरून चालत येत होतो, तर तेव्हा आम्हाला अनुभव असा आला की अगदी श्रीमंतातील श्रीमंत व्यक्ती सुद्धा वारीचा आनंद घेण्यासाठी येत आहे आणि ज्याला एक वेळ खायची भ्रांत आहे अशी व्यक्ती सुद्धा वारीमध्ये सहभागी होत आहे. ज्ञानेश्वरी जर पाहिली तर पायी भक्ती एकी मी जाणे, येथे साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या, हे भगवान कृष्णचंद्रांनी आपलं हृदगत व्यक्त केलंय. त्या वारीच्या रस्त्याला कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही, वयपरत्वे नाही. मोठा म्हातारा माणूस असेल तो सुद्धा 25 वर्षाच्या मुलाच्या पायावर डोकं ठेवतो आणि माऊली म्हणतो. क्लास 1 ऑफिसर असेल तो त्याच्या घरात
ऑफिसमध्ये असणारा एखादा चतुर्थ श्रेणीतला कामगार असेल तर त्या नोकराला शिपायाला पण नमस्कार करतो. इव्हन एखादी सासू आणि सून चालत असेल तर सासू पण त्या सुनेच्या पाया पडते. म्हणजे इथे अभेदाची वारी, भेद कोणताच नाही, गरीब नाही श्रीमंत नाही, श्रेष्ठ नाही कनिष्ठ नाही, भेदाभेद अमंगळ असं वारकरी संप्रदायाचं जीवन आहे. आणि समतेचा संदेश देणारी वारकरी संप्रदायाची भूमिका असल्यामुळे इथं गरीब श्रीमंत हा भेद बिलकुल नाहीये. अहो, श्रीमंत जरी आला तरी त्याला तो मर्चडीज गाडीत एरवी चालत असेल त्याला इथं पायीच चालायचंय आणि गरीबालाही चालायचंय. तेव्हा इथं श्रीमंत आणि गरीब हा भेदच नाहीये. आता ज्ञानेश्वरी सांगितलंय की सगळ्या श्रीमंत कोण असेल तरी माहेरी श्रीमंत होती तो मायसी. ज्ञानेश्वर महाराजांसारखं श्रीमंत माहेर आम्हाला जर लाभलंय तर ते भेद राहिलं कुठे? तिथं भेदच नाही. असंच मार्गदर्शन वेळोवेळी आपलं आम्हाला लाभत राहू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.